पहिला चेंडू मुकेशांना आणि सुंदर असा चेंडू पंच दंडित करतात आणि अवांतर धावसंख्येने संघाचं खातं खोललं. वाईट चेंडू संघाची धावसंख्या 1. पहिला चेंडू पंकजांचा फुलटॉस चेंडू आणि सुंदर असा लेग साइडला टोलवलेला चेंडू आरपार सीमापार चौकार. मुकेश, मी मागाशीच म्हटलं होतो की मुकेश हा एक घणाघाती फलंदाज म्हणून ओळखला जातो. पंकज ठाकूर यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवांतर चेंडूनी धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 6. 1 बॉल 6 धावा. एक टेनिस क्रिकेट विश्वातील मोठा फलंदाज दीपेश म्हात्रे कोपरोलीचा वाघ. पुढचा चेंडू पंकजांचा सुंदर असा मारलेला चेंडू आणि नक्कीच रनआउट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या फिल्डरनी आणि कामेश बॅक टू डगआउट. नक्कीच मुकेश धावला असता तर नक्कीच रन झाली असती. आणि कामेश यांची जागा सांभाळण्यासाठी कोण जातोय? नक्कीच आज साहिल यांची कमतरता जाणवेल शुभम इलेव्हनला आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी विश्वनाथ. बघूया विश्वनाथ आपल्या संघासाठी काय करून येणार आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या झालंय 6. आई वज्रदेवी उंबर्डे सक्काचा कॅप्टन कूल सूरज म्हात्रे एक डॅशिंग कॅप्टन म्हणून ओळखला जातो. पुढचा चेंडू पंकजांचा मुकेशांना सुंदर असा टोलावलेला चेंडू. किती धावा होता चेंडू. सिंगल पूर्ण डबल पूर्ण झाली आणि दोन्ही धावसंख्या वाढली. आणि दोन्ही धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली ती 8 वर. माजी उपसरपंच सतीश पाटील कोपरोली ग्रामपंचायत सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि यस बँग मॅक्सिमम मुकेश यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी मोठा फटका. कोपरोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सतीश पाटील आपल्या सत्कार आहे या. अरे सतीश बाबा ये ना. पंकजांचा पुढचा चेंडू मुकेशांना सुंदर अशी मुकेश फलंदाजी करतोय. नक्कीच आपल्या संघासाठी मोठ्या धावांचा डोंगर करील का दादा. आणि सत्कार समारंभ झालेला आहे. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राइकला मुकेश सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि सिंगल पूर्ण झाली. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. सुंदर अशी धावसंख्या शुभम इलेव्हन डॉनपाडा संघाकडून झालेली आहे. नक्की साहिल कडूची कमतरता जाणवेल त्यांना. आणि माझा मित्र निखिल पाटील कबड्डीचा किंग म्हणून ओळखला जातो.
आणि यानंतर होणारा सामना जय भवानी कोपरोली आणि चालू सामन्यातून जिंकणारा संघ. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्षय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, किती विकेटी घेतोय. आणि स्ट्राईकला आहे तो टेनिस क्रिकेट मधला वाघ मुकेश. बघूया आपल्या संघासाठी किती धावा मारून जातोय. आणि कॅप्टन कुल सूरज नक्कीच आपल्या संघासाठी जीवाचं रान करतोय. अक्षयचा पहिला चेंडू मुकेशला आणि फुलटॉस चेंडू, सुंदर असा टोलावलेला चेंडू आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगलनी धावसंख्या वाढली, धावून पोचली ती 16 वर. चला स्पीडअप घ्या सूरज, आपल्याला सामने लवकरात लवकर. पुढचा चेंडू विश्वनाथ स्ट्राईकला. बघूया अक्षय काय करतोय. अक्षय टू विश्वनाथ आणि विश्वनाथ टू अक्षय. सुंदर असा चेंडू अक्षयचा, तेवढंच सुंदर विश्वनाथने मारलेला चेंडू. सिंगल मिळतो चेंडूवर फक्त. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 17 वर. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला मुकेश. बघूया मुकेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा मारलेला चेंडू आणि सुंदर कॅच सोडली तिथे. हातातला गोळा सोडला मुकेशांचा. हातातला गोळा सोडून मुकेशला सुंदर चान्स दिला. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतोय मुकेश. आणि संघाची धावसंख्या झाली ती 18. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. बघूया विश्वनाथ काय करतोय. आणि सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह केलेला चेंडू, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. आणि सिंगल मिळतोय फक्त या चेंडूवर. आणि सिंगलने धावसंख्या वाढली, धावून पोचली ती 19 वर. 1-19. पुढचा चेंडू अक्षयचा मुकेशला. आणि सुंदर असा मारलेला चेंडू मुकेशने. बघूया किती धावा मिळतात. आणि क्षेत्ररक्षणच्या हातातून मिसफिल्ड. आणि 2 धावा. दोन्ही संघाची धावसंख्या वाढली, धावून पोचली ती 21 वर. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला येतो मुकेश
आणि सुंदर असा टाकलेला चेंडू बॅट्समनला काही समाधान आहे. लेग बाईजने धावसंख्या वाढली, धावसंख्या धावून पोहोचली ती 22. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शुभम इलेव्हन डोनपाडा संघाची धावसंख्या झाली ती 22. 1-22. मुकेश वैयक्तिक 9 चेंडू 17 धावांवर, 9 चेंडू 17 धावांची एक मोठी पारी खेळतोय मुकेश. एक षटकार एक चौकार मारून वैयक्तिक 17 धावांवर मुकेश. आणि जय भवानी कोपरोली संघाचा घणाघाती फलंदाज आशिष म्हात्रे. चला आपला कर्णधार आपली वाट बघतोय इकडं. यानंतरचा सामना आपलाय आणि तुमचे बंधू तेवढेच घणाघाती फलंदाज शुभम, त्यांना पण घेऊन या. आणि संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नगरपालिका एंड कडून कैलास. बघूया आपल्या अनुभवाचा किती फायदा घेतात कैलास. बघूया, नक्कीच भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांना मुकेशला थांबवण्यात यश येतोय का, की मुकेश त्यांच्यावर तुटून पडतोय? बघूया, समजेलच आपल्याला. कैलाशांचा पहिला चेंडू मुकेशला आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि रनआउटची संधी होती आणि प्लेयर पोचला आपल्या कक्षेत. धावसंख्या तिथे स्थिरावलंय. पुढचा चेंडू कैलाशांचा, मुकेश यांना पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि धावसंख्या तिथे स्थिरावतोय. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या 22 वर स्थिरावलंय. मुकेश यांना काही चेंडू समजत नाही. करा कॉल. हो चालेल चालेल. आणि मुकेश रनआउट. मेन मार्केट मध्ये आलात ना की दिसेल समोर. फोन लावा कधी पण. आणि मुकेश बॅक टू डगआउट, रनआउट होतात. वैयक्तिक 18 धावांवर मुकेश यांची पारी संपतोय आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी भूपेंद्र. तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि संघाची धावसंख्या 23. एक मोठा मोहरा बाद झाला मुकेशच्या स्वरूपात.
आणि मुकेशची जागा सांभाळण्यासाठी भूपेंद्र उर्फ भोपू. नक्कीच मी म्हटलं होतं आता की अनुभव कैलास दादाकडे भरपूर आहे. हॅलो, धन्यवाद. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी सुभाष टेंबे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. षटकातला चेंडू खरा फटका खेळण्याचा प्रयत्न बराच काळ हवेमध्ये आहे. अद्याप चेंडू आपण बघतोय की इथे मात्र या ठिकाणी सेकंड टर्मला व्यवस्थित गॅदर केला गेला आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला गेला. फलंदाज मात्र बाद. महत्वपूर्ण विकेट, आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला जाताना आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 3 विकेट तंबूच्या आसराला या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करायची आहे ती धोंडपाडा संघाला. उंबरडे संघ, वज्राई देवी उंबरडे संघ या ठिकाणी आपण बघतोय की प्रथम त्यांनी नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे धोंडपाडा संघाला या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांनी संधी दिलेली आहे. आणि पण प्रथम फलंदाजी करीत असताना ते सुद्धा या ठिकाणी थोडंसं कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतात. कारण आतापर्यंत ही तिसरी विकेट, म्हणजे आधी 2 गेल्या होत्या, ही तिसरी विकेट तंबूच्या आसराला गेलेली आहे आणि थोडंसं दडपण या ठिकाणी संघावरती आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज गेलाय प्रसाद. ओके, प्रसाद नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला खेळतोय भूपेंद्र. भूपेंद्र खेळण्यासाठी सज्ज. षटकातला चेंडू जोरदार अपील केलाय, पण मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आहे. स्कोर लाईनच्या बाजूला चेंडू ढकलला. भूपेंद्र यांना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि लेग बाईचा इशारा आलाय. इकडे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 15 धावा धावफलकावरती. मगाशी आमचे गुणलेखक स्वप्नील बडे यांच्या सोबत या ठिकाणी होते. धावसंख्या झालेली किती बघा, 25. येस, क्षमस्व माफ करा, कारण गुणलेखकावरती या ठिकाणी आपण बघतोय की थोडं एक्सचेंज झालं, परंतु हरकत नाही. आमचं थेट प्रक्षेपणामध्ये या ठिकाणी सांगितलं 25 धावा धावफलकावरती. आणखीन एक 26 पुढची धाव काढण्याचा प्रयत्न केला आणि 27 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण धावसंख्या 27. प्रवीणजी आंध्रे सर म्हणतात काय चाललंय नक्की मैदानामध्ये. आपण बघतोय की जिथे 1 धाव आहे तिथे दुसरी धाव सुद्धा जलद गतीनं पूर्ण केलं जात आहे. तिथे प्रेशर टाकलं जात आहे. 2 धावा मिळाल्या, षटक सुद्धा संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27. 27 लॉस ऑफ 3 विकेट. ड्रिंक ब्रेक होईल. 3 षटक झालेली आहेत. पूर्वी 2 षटक बाकी असणार आहेत, त्याच्यामुळे 1-2 मिनिटाचा फक्त ड्रिंक ब्रेक. मध्य विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने चॅम्पियन ट्रॉफी 2022 भव्य दिव्य लीगची ही लीग नाहीये, परंतु ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला असोसिएशनच्या मान्यतेने मध्य विभागामधले सगळे संघ असणार आहेत आणि या असोसिएशनमध्ये जे संघ खेळतात त्यांना या ठिकाणी ही परवानगी देण्यात आलेली आहे. सुंदर असं क्रिकेटचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हे सामने खेळवले जात आहेत आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला एक ग्राउंड आहे. कारण या मैदानावरती प्रत्येकाला खेळावंसं वाटतं, पण संधी बऱ्याचशा वेळेला मिळत नाही, उपलब्ध होत नाही. पण ही ती संधी उपलब्ध करून दिली ती मध्य विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने या चॅम्पियन ट्रॉफीसाठी. त्याबद्दल मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो विनायक पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. संध्याकाळी स्वररंग पेण फेस्टिवलचं उद्घाटन या ठिकाणी होईल आणि जवळजवळ 12 दिवस तुम्हाला पेण फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे. अगदी नगरपालिकेच्या या मैदानाच्या वरती, पण ते सुद्धा मैदानच आहे आपलं. आणि 2 वर्षाच्या या वेळेनंतर काळानंतर या ठिकाणी आपल्याला ही पर्वणी खास पेणकरांसाठी उपलब्ध केलेली आहे स्वररंगाच्या या टीमनं आणि सर्वांसाठी सर्व काही समजतं असं त्यांचा
स्लॉग आहे सर्वांसाठी सर्व काही स्वररंग पेंट फेस्टिवल मध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 27-27. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ म्हणजे इनिंग बाकी आहे. तर सामन्याकडे वळतोय गोलंदाज पंकज यांनी टाकलेला चेंडू इथे मिसफिल्डिंग केलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत राहिला आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. 4 धावा मिळत आहेत. सुरेख फटका आलाय. क्षेत्ररक्षक मात्र या चेंडूकडे बघत राहिला. त्याला चेंडू सापडलाच नाही. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकाराच्या साह्याने 4 धावसंख्येमध्ये या ठिकाणी 4 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि एकूण धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा धाव फलकावरती. कारण धावांची गरज आहे. उंबरडे संघ एकीकडे धुंडपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वज्राई देवी उंबरडे आणि दुसरीकडे धुंडपाडा. षटकातला चेंडू सरळ चेंडू खेळून काढतोय. जातोय सरळ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिसफिल्डिंग झाली. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि 2 धावा पुन्हा एकदा वसूल केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी. ज्या धावांची गरज आहे त्या धावा मात्र या ठिकाणी आता वसूल केल्या जात आहेत. पण एकीकडे गोलंदाजाचं वर्णन केलं तर गोलंदाज सुद्धा चांगला आहे परंतु एक अनुभव उराशी बाळगून पंकज गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चांगला फटका. मी मगासपासून बघतोय की क्षेत्ररक्षक हा चेंडूकडे बघत राहतोय. चेंडूवरती जात नाहीये. चेंडूवरती पोहोचत नाहीये. त्याच्याकडे चेंडूकडे बघत राहिल्यानंतर चेंडू मात्र त्याला या ठिकाणी हुलकावणी देऊन चेंडू जाते सरळ सीमारेषा पार आणि हा आलाय पुन्हा एकदा एक चौकार. 3 चेंडूंमध्ये 10 धावा या ठिकाणी कुठल्या गेलेल्या आहेत. चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती बॅट्समन प्रसाद याच्याकडून चांगला प्रसाद दिला जातोय. प्रसाद वाटप केला जातोय. यावेळेला मात्र थोडंसं हबी होताना पाहायला मिळते. पंकज थोडस व्हेरिएशन केलं. चेंडू हा लेग एस्टीवरचा चेंडू ऑफला घेतला. ऑफचा चेंडू लेगला घेतलाय परंतु इथे व्हेरिएशन केलं आणि मात्र चेंडू हा सरळ हुलकावणी देऊन गेला इष्टरक्षकाच्या जाळ्यात. कोणती धाव नाहीये. कोणत्या धावेची भर पडलेली नाहीये. कोणती विकेट सुद्धा नाही. पण चेंडू मध्ये मात्र या ठिकाणी गणती झाली. चेंडू मात्र वाढला गेलाय. पुन्हा एकदा बघा 2 टप्पे पाहिले आपण पंकज याच्या गोलंदाजीचे. सुंदर चेंडू होता. आधीचा चेंडू थोडासा किंचितचा बाहेर होता पण यावेळेला परफेक्ट लेंथ आणि लाईन मध्ये होता. चेंडू सरळ स्टंप वरून थोडा खाली असता तर नक्की या ठिकाणी फलंदाजी एसटी उद्ध्वस्त केली असती. फर्निचर उद्ध्वस्त झाला असता. पण इथे मात्र निर्धाव चेंडू. पंकज तो प्रसाद यावेळेला हा चेंडू एसटीच्या बाहेर गेलाय. पंच दोन्ही हात धरतीला समांतर करतायत. सांगताय चेंडू खराब आहे. वाईड आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत भर पडली आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 38. अजून धावा पाहिजेत. अजून 2 फटके आले चांगले तर धावसंख्येला चांगला आकार येईल. हो क्या बात आहे. चांगला फटका. पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चेंडू मात्र आतमध्ये येईन असल्यामुळे सुरेख झेल टिपला गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हा सुरेख झेल 4था विकेट 4था हदरा बसतोय. बॅक टू द पॅव्हिलियन प्रसाद. प्रसाद चांगला खेळ करत होता. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न केला पण थोडा कमी पडला आणि व्यवस्थित या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला जज करता आलंय. त्याच्यामुळे हा सुरेख झेल टिपला गेला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं आणि त्या प्रसाद याला या ठिकाणी मात्र पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. विकेट वरती विकेट. ही 4थी विकेट तंबूच्या आसऱ्याला. शुभम 11 धोंडपाडा संघ. बॅट्समनचं नाव सांगा. 12वा खेळाडू पाठवला नाहीत. हर्षद खेळण्यासाठी जातोय.
चला तर पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळणार आहोत मित्रांनो. आपण बघतोय की चांगली लढत या ठिकाणी आहे. खरं तर प्रथम फलंदाजी करतोय शुभम 11 धुडपाडा संघ आणि वज्राई देवी उंबर्डे संघ या ठिकाणी शतरक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली होती. दरम्यान आता लास्ट षटक सूरज याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आपण बघतोय. सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू, चांगला चेंडू, लोअर फुटचा चेंडू होता पण मात्र वेल ट्राय आपल्याला पाहायला मिळेल. सूरज याच्याकडून एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. एक धावेनं समाधान मानावं लागेल. चांगला प्रयत्न केला सूरज यानं आणि झेल झाला असता तर आणखीन एक विकेट मिळाली असती. कॉटन बोल्ट आपल्याला पाहायला मिळाला असता पण मात्र इथे सूरज चांगला चेंडू टाकतोय. एकच धाव मिळाली. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडले. 39 धावा धाव फलकावरती. 39 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सूरज याचा चेंडू बघा आणि असं वाटतं की खरोखरच सेनवॉनची आठवण झाली. कारण चेंडू ज्या वेळेला टप्पा पडला असं वाटलं खूप बाहेर जाईल पण चेंडू काय टर्न झालाय बघा. काय टर्न आहे. चेंडू खूपच छान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू, सुंदर असा सूरजनं टाकलेला चेंडू. हा फसवा चेंडू याला म्हणतात. चेंडू टप्पा कुठे घेतला आणि चेंडू गेला कुठे, ह्या स्टंप वरून चेंडू बघा कसा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख अप्रतिम असा चेंडू सूरज याचा. लगातार 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढलेली आहे पण हरकत नाही. हा चेंडू डॉट आहे. यावेळेला मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र या ठिकाणी नो घोषित केलाय. एक धाव फलंदाजांना पूर्ण केली. अशा 1+1 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. म्हणजे जर सूरजचे चेंडू बघितले आपण तर इथे प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन आहे पण हा चेंडू खूपच त्यांनी या ठिकाणी हवेमध्ये ठेवला म्हणजे उंच जास्त गेला आणि त्याच्यामुळे नो पंचांनी घोषित केला. हातातून सुटल्यानंतर त्याला टप्पा जिथे घ्यायचा होता तो टप्पा मिळाला नाही. फुलटॉस चेंडू देण्याचा प्रयत्न पण चेंडू खूप उंच असल्यामुळे बघा हा चेंडू मी असा पहिला चेंडू बघितला होता सूरज याचा. यावेळेला असे चेंडू टाकले तर म्हणजे पहिल्या चेंडूवरती जरी सिंगल घेतली होती यावेळेला मात्र फसवलंय. असे चेंडू टाकले गेले तर मात्र या ठिकाणी फलंदाज फसू शकतो. सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल बघा. इथे मात्र रनआउटची विकेट मिळतीये सूरज याला. आणखीन एक विकेट तंबूच्या अस्त्राला. फलंदाज बाद. हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाजचं नाव सांगा. याचं नाव काय? नाव सांगायचं बॅट्समनचं. भूपेंद्र. ओके. स्वरूप ठाकूर यांच्याकडून या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवरती जर विकेट आली तर बक्षीस आलेलं आहे 200 रुपयाचं बक्षीस. पण मात्र इथे चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय पण मात्र एकच धाव. लेग बायचा इशारा, सॉरी पंचांकडून लेग बायचा इशारा आलाय त्याच्यामुळे एकच धाव ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 42 धावा धाव फलकावरती. एकूण धावसंख्या झालेली आहे 42. 43 धावांचं लक्ष्य समोर उभं केलेलं आहे. जिंकण्यासाठी 43 धावा गोळा कराव्या लागतील. त्या अर्थातच वज्राई देवी उंबर्डे संघाला काय होणार आपण बघणार आहोत. आमचे मित्र थेट प्रक्षेपण पाहतायत. स्वरूप ठाकूर या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बेचाळीस धावा झालेल्या आहेत. 43 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत वज्राई देवी उंबर्डे संघाला.
सामन्याला सुरुवात होते षटकातला पहिला चेंडू आणि मात्र बघा काय टर्न झाला असता मॅच की हातात आलेला लोण्याचा गोळा मात्र या ठिकाणी सोडून दिला. अगदी कॅच नाही तर मॅच, कारण हा जबरदस्त बॅट्समन समोर उभा होता सूरज आणि त्यांनी या ठिकाणी टपली देण्याचा प्रयत्न केला आणि सर्कलचा या ठिकाणी फायदा घेता आला असता. ऑलराऊंडर या ठिकाणी हा मोठा मासा गळायला लागला असता, पण इथे मात्र झेल सुटला गेला. सोपा झेल होता, झेल घ्यायला पाहिजे होता. काय टर्निंग पॉइंट होता, पण मात्र या ठिकाणी हा पॉइंट गमावलाय. 0 वरती बाद झाला असता. मात्र पुन्हा एकदा गोलंदाज षटकातला पुढचा चेंडू कामेश. यावेळेला सुद्धा कामेश यानं खरोखरच सुंदर चेंडू टाकलाय, पण मात्र पुन्हा एकदा झेल सुटला गेला. बघा परत कॅच सुटली गेली. संधि बार बार गलती क्रिकेट में नहीं चलती, अक्सर कहा जाता है, लेकिन बार बार गलती होती यहाँ पर दिखाई देती हुई. यहाँ पर फिर एक बार गेंदबाज अगली गेंद लेकर कामेश सामने खेलने के लिए बल्लेबाज सूरज. बहुत अच्छी बहुत बढ़िया बल्लेबाज है यहाँ पर, लेकिन उनको मौका मिला है, मौके का फायदा उठाएंगे क्या देखना पड़ेगा, लेकिन नाकामयाब. फिर एक बार यहाँ पर गेंद जाती हुई डॉट, फिर एक डॉट, ये बिंदी गेंद यहाँ पर दिखाई दी. बहुत अच्छी गेंदबाजी कामेश की तरफ से, बहुत बढ़िया गेंदबाजी. अभी तक कोई रन नहीं है. डॉट गेंद, लगातार 3 गेंद डॉट. फिर एक बार कामेश अगली गेंद लेकर कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से राइट आर्म राउंड द विकेट. ये देखो बल्ला घुमाया और डीप स्कोरले की तरफ से एक गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन जरूर मिलेंगे. बहुत बढ़िया स्ट्रोक, जबरदस्त चौकार, 4 धावा. चौकार या 4 धावेनं चौकाराने या ठिकाणी अकाउंटला सुरुवात झाली. पहिल्या 3 चेंडूंवरती एक सुद्धा धाव नाही आणि 2 वेळा या ठिकाणी झेल सुटला गेला. त्याच्यामुळे या संधीचा फायदा कदाचित सूरज यानं घेतलाय आणि डीप स्कोरलेगच्या बाजूला हा चौकार खेचलाय. 4 धावेनं अकाउंटला सुरुवात. धाव संख्या झाली 4. अजूनही भरपूर धावा गोळा करायचे आहेत यावेळेला. या ठिकाणी हा जबरदस्त प्रेक्षणीय, अगदी डोळ्याचं पारणं फिटवेल असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्वररंग पेंट फेस्टिवलच्या दिशेनं मारलेला हा प्रेक्षणीय उत्तुंग लय भारी चाबूक षटकार. 6 धावा. 2 कॅच सोडल्या आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचललाय सूरज या बॅट्समननं. आणि इथे लगातार आपण बघितला एक चौकार आणि एक षटकार, ही दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती एक सुद्धा धाव नाही आणि लगातार 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. मी गॅप भरून काढली. षटकातला हा चेंडू सरळ बॉलर बॅक ड्राईव्ह फटका येतोय. शतरक्षकाने चेंडू उचलला, फलंदाजाने 1 धाव कंप्लीट केली सूरज यानं. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडल्या. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. 1-1 विदाउट लॉस, बिगर किसी नुकसान पर 11 रन. अभी तक 24 गेंद बाकी है और जीतने के लिए 32 रन. 32 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडू 32 धावा. काय होईल, काय होणार आहे, आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तसं या ठिकाणी आपण हा क्रिकेट बघतो की जय आणि विजय, जय पराजय अशा या ठिकाणी 2 बाजू आहेत. आणि खरं तर कोणीतरी जिंकत असतं, कोणीतरी पराभूत होत असतं, कोणीतरी पराभूत होतं म्हणूनच कोणीतरी जिंकतं. अशा पद्धतीचं हे समीकरण असतं खेळामध्ये. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघितलं की आज 10 वर्ष समालोचन करीत असताना एक अनुभव मला या ठिकाणी मिळालेला आहे की 6 चेंडूंमध्ये एक सुद्धा धाव झाली नाही, पण 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती 6 धावा सुद्धा झालेल्या आहेत. असं एकंदरीत या क्रिकेटमधलं महत्व आहे. हे क्रिकेट अगदी जवळून आम्ही बघितलंय. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये काही होईल या क्रिकेटची भविष्यवाणी कोणी केलेली कुठल्या ज्योतिषाने नाही. त्याच्यामुळे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलाय प्रसाद, अष्टपैलू खेळाडू प्रसाद. शुभम 11 धोंडपाडा टीम कडून प्रसाद गोलंदाजीसाठी सज्ज. आणि सूरज समोर या ठिकाणी आई वज्रादेवी टीमचा उमरडे संघाचा प्रसाद. सूरज चांगली गॅप बघितलेली आहे, चांगला या ठिकाणी फटका खेळून काढलाय. फटक्यामध्ये ताकद आहे, पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या सीमारेषा लगत अडवतो चेंडू. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आउटफील्ड स्लो आपल्याला पाहायला मिळतोय.
चेंडूला गती होती पण आउटफील्ड स्लो असल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू स्लो झाला आणि 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या. चेंडू जायला पाहिजे होता सीमारेषा लगत, कारण ताकदीचा फटका होता, रिव्हर्स स्वीपचा फटका होता. ताकद कमी पडली, थोडी कमी पडली. 2 धावा. पुन्हा एकदा प्रसाद याचा पुढचा चेंडू. आता मात्र या फटक्यामध्ये जान आहे आणि चेंडू आता मात्र या ठिकाणी गेलाय सरळ सीमारेषा पार. सीआईडी बुलाव, गेंद ढूंढनी पड़ेगी, बल्ले का मुंह खोला और सीधी गेंद पहुंचा थी बॉर्डर लाइन के बाहर. ये 6 रन जरूर मिलेंगे यहां पर. बहुत बढ़िया स्ट्रोक, छक्का दे धक्का. काय फटका आलाय, दर्जेदार फटका. म्हणजे हा फटका पुन्हा पुन्हा बघावा. आमच्या ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघितलं की काय सूरजने फटका खेळलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका आहे आणि फटक्यामध्ये जान आहे, ताकद आहे आणि अगदीच काय एफर्ट्स दिलेले आहेत या फटक्यामध्ये. सरळ चेंडूला दिशा दिली, ती सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पोहोचवलंय. अगदी आर पार षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक. रामदेव बाबा पतंजली षटकार. धाव संख्या झालेली आहे, संदीप भोईर मला कळवत आहेत 19 आणि 19च्या 19 धावा या अर्थात सूरज याच्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद पुन्हा एकदा, प्रसाद टू सूरज. सूरज खेळण्यासाठी सज्ज. क्या बात आहे, आणखी एक मोठा लापटेट हिट आणि चेंडू जाते सरळ विश्रामगृहाच्या दिशेला मारलेला. आणखीन एक जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार कम रिचार्ज में टॉक टाइम देने वाला. बहुत बढ़िया स्ट्रोक. 4 धावा. डाबर च्यवनप्राश दंत मंजन. आपके टूथपेस्ट में नमक हो ना या ना हो, लेकिन आपके बल्ले में चमक होनी चाहिए. यहाँ पर चौवा आता हुआ. बहुत बढ़िया स्ट्रोक. 21 चेंडू 20 धावा. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, हा फसवा या ठिकाणी चेंडू टाकला गेला. यावेळेला बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेता आला नाही. इथे मात्र लेग बॅटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण झालेली आहे. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाहीये. चेंडू जातो निर्धाव, निर्धाव नाही गेला चेंडू. 1 धाव काढलेली आहे बायच्या स्वरूपात, त्याच्यामुळे 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढते. धावसंख्या होती ती 24. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाहीये, फक्त लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव पूर्ण केली गेलेली आहे. सूरज यानं बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्की आणखी चांगली दिशा मिळाली असती चेंडूला. कारण सूरजचे फटके जर आतापर्यंत आपण जर बघितले तर त्याला चांगली गॅप शोधून काढतोय. यावेळेला इथे मात्र चेंडू स्टॉप केला गेलाय. 1च धाव मिळेल. सूरज याला या ठिकाणी स्ट्राईक दिली. पुन्हा 1 धाव. धाव संख्या झाली 25. धाव संख्या 25. पाव शतक फलकावरती आलेला आहे आणि प्रसाद गोलंदाजी करतोय. सूरज मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. बघा, मी म्हटलं चांगली गॅप बघतोय आणि खेळून काढतो. इथे मात्र आणखीन एक चांगला चौकार आला. टाळ्या झाल्या पाहिजेत सूरज याच्यासाठी. काय खेळ करतोय बघा. अफलातून बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वज्राई देवी उंबर्डे संघाचा हा फलंदाज सूरज. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अतिशय जबरदस्त खेळी आतापर्यंत खेळतोय तो. या ठिकाणी आमचे संदीप भोईर मला कळवतील की त्यांनी 2 षटकार आणि 3 चौकार 27 धावांवरती तो खेळताना या ठिकाणी वैयक्तिक 27 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. 3 षटक झाले, नाही 2 षटक झालेले आहेत. मगाशी 0 वरती तो आउट होता. पहिली झेल सुटली गेली, नंतर ती एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला आणि दुसरी थर्ड मॅनच्या बाजूला चेंडू सुटला गेला आणि 2 झेल सुटले गेले आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी सूरज यानं केलंय. अद्याप कोणतीही विकेट नाहीये. सूरज असेल आणि एकीकडे कैलास असे 2 सलामी वीर मैदानामध्ये अद्याप खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप त्यांनी या धावांसाठी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता चेंडू बाकी आहेत 18 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 14. 18 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज कोण वापरला जाईल. इथे मात्र कंजूस गोलंदाजी केली धोंडपाडा संघाकडून, तर मात्र नक्कीच या ठिकाणी धावा रोखता येतील. बघा, वातावरण थोडंसं अनुकूल झालंय, म्हणजे थोडं ऊन वाटत नाहीये आज. थोडासा बरा खेळाडूंसाठी पोषक असं वातावरण, म्हणजे आरोग्यासाठी नाहीये, आरोग्यासाठी धोक्याचं आहे, पण मात्र खेळाडूंसाठी जो ऊन म्हणजे रखरखतं ऊन असतं ते मात्र या ठिकाणी थोडंसं सावट आलंय. कदाचित हवामान खाता अंदाज देईल काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याचा, पण मात्र
कारखानदार असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, त्यांना पाऊस नाही पडला तर त्यांच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. शतकातला हा चेंडू बॅटची कडा चटून चेंडू गेला बॅकवर्डला. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत आणि चेंडू मात्र त्यांना या ठिकाणी जातोय सरळ हुलकावरून देऊन सीमारेषा पार. हा आलाय आणखीन एक जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग लय भारी चाबूक दर्जेदार चौकार प्रेक्षणीय फटका. धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. एकूण धावसंख्या झाली 33-33. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. सिलिमिडॉनच्या बाजूला शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. फलंदाजानं एक धाव आपल्या खात्यात कंप्लीट केलेली आहे. ते घाई करून जमणार नाही. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी होती आणि आहेच. आपण बघतोय मगासपासून 34 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 34 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. खराब फटका खेळलाय. फसतोय की काय बघायचं आहे. क्षेत्ररक्षक मात्र आला होता चेंडूवरती. झेल काय होऊ शकला नाही. इथे मात्र एक धाव. झेल घ्यायला पाहिजे होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता पण मात्र झेल काय होऊ शकला नाही आणि जीवदान मिळतं इथे मात्र सूरज याला 3 वेळा जीवदान मिळालंय. एक धावेन धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली 35-35. आता मात्र धावा पाहिजेत फक्त 8 धावांची गरज आहे. 15 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगला फटका खेळून काढलाय पण मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे मात्र परतावं लागेल कैलास याला कारण चेंडूला बघितला आपण जास्त उंच नव्हता. जास्त मधल्या पट्टीमधून गेला होता पण चेंडू हा बाहेर जाऊ शकला नाही आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूला बरोबर गॅदर केलंय आणि लॉंगॉनच्या अर्थात डीप मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूची ही चांगली या ठिकाणी चेंडू गॅदर केला गेला. सुरेख झेल टिपला गेलाय आणि कैलास बॅक टू द पॅव्हिलियन आउट. वज्राई देवी संघाचा कैलास बाद झाला आणि नवीन फलंदाज गेलाय प्रणित. जागा सांभाळण्यासाठी कैलासाची जागा सांभाळण्यासाठी प्रणित त्या ठिकाणी जातोय. सूरज मात्र अद्याप स्ट्राईकला आहे. सलामीला आलेला फलंदाज सूरज समोर खेळतोय. पुढचा चेंडू बघूया काय होतंय. आता मात्र आम्ही झेल सोडणार नाही आहोत. 3 वेळा या ठिकाणी संधी आली होती पण चौथ्यांदा मात्र संधी आम्ही काय हुकवणार नाही आहोत. हा सुरेख झेल टिपला गेला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट गेलेली आहे. विकेटवरती विकेट गेली लगातार म्हणजे या दोन्ही चेंडूंवरती 2 विकेट आलेल्या आहेत. सुरेख झेल. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन आउट. चांगला खेळ केला सूरज यांनी. टाळ्या वाजवल्या जातात त्याच्यासाठी धन्यवाद कारण कमी वेळामध्ये चांगला खेळाचं प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं आणि यावेळेला सुद्धा फटका घेण्याच्या नादामध्ये त्याची झेलच्या स्वरूपात विकेट गेलेली आहे. खराब फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण हरकत नाही. चेंडू आतापर्यंत झाले आहेत 5 झालेले आहेत. लास्ट बॉल 5 चेंडू झालेले आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू. 35 धावा धाव फलकावरती. 28 धावा संघासाठी केल्या होत्या सूरज याने. यावेळेला मात्र चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या जाळ्यात. कोणती धाव नाहीये. षटक संपलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 35. आता उर्वरित 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. 8 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये काय होईल काय होणार आहे आपण बघणार आहोत. खेळ अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये ज्या संघांनी सहभाग घेतला होता काही संघ आलेले नाही आहेत कारण शुक्रवारचा दिवस आहे. खरं सुट्टीचा दिवस नाही. उद्या शनिवार हा सुट्टीचा दिवस असेल. उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांना आजच आमचे विनायक पाटील कॉल करून ठेवतील कारण खेळ
आपल्यासाठी एक पर्वणी असते आणि ती पर्वणी त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे. पण ज्या संघांना खरं तर ऑफर केली होती ते संघ काही आलेले नाहीत. पण आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळत आहेत कमी संघांमधून काही एका दोन बलाढ्य टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. उंबरड्याचे 2 संघ खेळत होते, धोंडपाड्याचे 2 संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. तर याच्यामधून कोणतरी एक संघ हा पुढच्या म्हणजे फेरीमध्ये पदार्पण करेल आणि कुठल्या तरी एका चषकाचा तो मानकरी ठरणार आहे. पण इथे मला 4 चषक पाहायला मिळतात, त्याच्यामुळे संधी सगळ्यांनाच आहे. म्हणून उद्याचे संघ खेळतील त्यांना एक माझी या युट्यूबच्या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून मी त्यांना अनाऊन्स करतोय की तुम्ही उद्या इथे मात्र या ग्राउंडचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी, या क्रिकेटचा फायदा उचलण्यासाठी, या बक्षिसाचा फायदा उचलण्यासाठी आपण नक्की या ठिकाणी खेळण्यासाठी या. कारण विनायक पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेला परिश्रम, कारण मित्रांनो क्रिकेट ठेवायचं म्हणजे याचं प्लॅनिंग करायचं हे साधं सोपं प्लॅनिंग नसतं. कारण त्याच्यासाठी खरं तर काही जमवाजमव करावी लागते. सगळ्या सकट आली पण त्याच्यासाठी काही प्लॅनिंग करावा लागतो. तो प्लॅनिंग जवळजवळ एका दिवसाचा प्लॅनिंग नसतो, तो 8-10 दिवसांचा प्लॅनिंग असतो. त्यासाठी रात्र म्हणजे आपण बघतो की प्लॅनिंग करताना खूप वेळ द्यावा लागतो आणि आपल्या घरातली कामं बाजूला ठेवून, आपल्या करिअरची कामं आपल्या म्हणजे आपल्या व्यावसायिक कामं बाजूला, हातातली कामं बाजूला ठेवून आपण क्रिकेटला वेळ देतो. याच्यासाठी आपण त्यांना सपोर्ट करणं महत्वाचं आहे. आपला सहभाग सुद्धा या ठिकाणी असणं महत्वाचं आहे, असं मी तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. मित्रांनो खेळ आहे, आपली गुणवत्ता दाखवा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल, पुढे जाऊ शकता. आपण बघितलं की या समाजामध्ये आपला सुशांत मोकल असेल किंवा काही असे दिग्गज खेळाडू आहेत त्यांना रायगड भूषण पुरस्कार मिळालेला आहे. काही नॅशनल लेवलला चांगल्या रीतीने खेळ करतायत. काही दिग्गज खेळाडू भारताबाहेर सुद्धा खेळण्यासाठी आपले गेलेले आहेत. म्हणून आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण करा की आपण मैदानावरती फक्त खेळ करून खेळाची गुणवत्ता सिद्ध केलीत आणि तुमचा प्रामाणिक तुम्ही खेळ दाखवला तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल आणि समाजामध्ये एक चांगलं नाव तुम्ही मोठं कराल. आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं नाव तुम्ही मोठं कराल, आपल्या संघाचं नाव तुम्ही निश्चितपणानं मोठं कराल हे मला वाटतंय. तर 12 चेंडू आणि 8 धावा, 12 चेंडू 8 धावा. इथे मात्र या ठिकाणी आडवी बॅट करण्याचा प्रयत्न केला. ही फिरकी बॅटिंग आपण बघितली, थोडासा फसवला जातो या ठिकाणी बॅट्समनला. गोलंदाज अजिंक्य, पहिला चेंडू गेला डॉट. 11 चेंडू आणि 8 धावा. अजिंक्य पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन नगरपालिका एंड कडून क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. अगदी क्लोज फिल्डिंग लावलेली आपल्याला पाहायला मिळते. चांगली गॅप आहे. थर्डमॅनच्या बाजूला चेंडू ढकलला जातोय. इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली, एकच धावेवरती समाधान. 10 चेंडू आणि 7 धावा, 10 चेंडू 7 धावा. अतिशय शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर क्रिकेटची रणधुमारी आपण बघितली. दिवाळी संपल्यानंतर क्रिकेट खऱ्या अर्थानं चालू होतं. अगदी जानेवारी फेब्रुवारी अशा पद्धतीने या आठवड्यात खूप क्रिकेट चालतो. षटकातला हा चेंडू 12 हवेमध्ये होता. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षक गॅदर करेपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि जवळजवळ 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 2 धावीनं धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची धावसंख्या झालेली आहे 38. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 38 धावा आणि आता मात्र धावा पाहिजेत फक्त 5. चेंडू बाकी आहेत 9 चेंडू 5 धावा. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. प्रणित या ठिकाणी बाद झालाय. प्रणित याची महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला. ते मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला पण हवेचा वेग या बाजूला असल्या कारणानं तो चेंडू काय बाहेर जाऊ शकला नाही, त्याच्यामुळे हा चेंडू गॅदर केला गेलाय. इथे मात्र आणखीन एक विकेट गेला. तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज जातोय जागा सांभाळण्यासाठी पंकज. आता चेंडू बाकी आहेत 8. विजयासाठी धावा पाहिजेत 5. 8 चेंडू आणि 5 धावेंची गरज. ओनली 5 रन. लास्ट 8 बॉल. 8-5. पुढचा चेंडू
बघा अक्रॉस द लाईन खेळण्याचा चेंडू टच अँड पुश करतोय. काय नक्की वाईड आहे का? ओके, मला माहिती नव्हतं, पण इकडे मात्र आपण बघतोय की चेंडू पंच मला घोषित करतात वाईड. त्याच्यामुळे एक धाव या ठिकाणी आणखीन एक पळून सुद्धा काढलेली आहे. वाईड आणि एक पळून काढलेली धाव, अशा या 2 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील. धाव संख्या वाढतीये 40. आता मात्र फक्त 3 धाव्यांची गरज. पंकज फटका खेळत होता, पण मात्र या ठिकाणी कोणती धाव नाहीये. पंकज समोर खेळतोय. जर अजूनही थोड्या धावा असत्या तर नक्की चांगल्या आपल्याला या ठिकाणी समीकरण पाहायला मिळालं असता, पण मात्र फक्त आता या ठिकाणी 3 धाव्यांची गरज आहे. चांगला फटका घेतलाय आणि हा खूप मोठा फटका आहे. त्याच्यामुळे फक्त 3 धाव्यांची गरज होते. एक्स्ट्रा 3 धावा एक आलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. हा षटकार आलाय आणि या ठिकाणी सामना विजय झालाय. वज्राई देवी उंबरडे संघ या ठिकाणी विजय संघ होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि शुभम 11 धोंडपाडा संघाचा स्वतःचा आभार. नो डाऊट अतिशय परफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द मॅच सूरज 13 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार खेचणारा असा सूरज याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. आणि गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हरला फक्त 4 धावा दिल्या. कंजूस गोलंदाजी केली होती. एक रनआउटची विकेट मिळाली होती. असा सूरज याला या ठिकाणी ही कॅप दिली जाते बक्षीस. तर मी विनंती करतो विनायक पाटील यांना की आपण हे बक्षीस